जिल्ह्यात पावसाच्या हजेरीने पेरण्यांना वेग, मात्र पाऊस लांबणीवर जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला. धुळे जिल्ह्यात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मका, सोयाबीन, कापूस आणि विविध कडधान्यांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या असून अनेक दिवस कोरडी पडलेली शेती आता पुन्हा हिरवाईची स्वप्ने पाहू लागली आहे. गेल्या काही दिवसातील समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी वेळ न दवडता ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मशागतीची सर्व साधने शेतात उतरवून दिवसरात्र मेहनत घेत पेरण्या पूर्ण करण्यावर भर दिलाय. मात्र या आशादायी वातावरणासोबतच आता पुन्हा एकदा अनिश्चित मान्सूनची धास्ती निर्माण झाली आहे. हवामानात सातत्य न राहिल्यास आणि पावसाने पुन्हा मोठा खंड घेतल्यास नुकतीच उगवलेली पिके करपण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुबार पेरणीमुळे बियाणे, खते, मजुरी आणि इंधनाचा खर्च दुप्पट होऊन संपूर्ण हंगामाचे आर्थिक गणित कोलमडू शकते. सध्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला असून त्याच्या शेतातील पिकांचे भविष्य आता सातत्यपूर्ण पावसावरच अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तरच यंदाचा खरीप हंगाम भरभराटीचा ठरेल. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा बळीराजा आता एका चांगल्या आणि सातत्यपूर्ण पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे.